नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पाणलोट क्षेत्रात भराव टाकून युनिस्टोअर वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्पाने तोडली चिरनेर येथील नाल्यांची संरक्षण भिंत। चिरनेर गावातील पूरस्थितीत प्रवाहाचे पाणी मूळ नाला पात्राबाहेरील भागात पसरून रहिवाशांच्या घरात शिरू नये यासाठी आमदार महेश बालदी यांच्या शिफारशीनुसार MMRDAच्या माध्यमातून सुमारे 5 कोटींचा निधी खर्च करून नाल्यांच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले। मात्र नाल्यांच्या काठावर उभारण्यात आलेल्या युनिस्टोअर वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पूरग्रस्त रहिवाशांचा विचार न करता संबंधित प्रशासनाला फाट्यावर मारत चक्क खाडीच्या मुखावरील पाणलोट क्षेत्रात दगड मातीचा भराव टाकून नाल्यांच्या काठावरील संरक्षण भिंत तोडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे। पावसाळ्यात चिरनेर गावात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत असून सुमारे 200 ते 300 रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरून जीवितहानी व वित्तहानी होत असते। याचे गांभीर्य लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांनी चिरनेर गावातील पूरस्थितीत प्रवाहाचे पाणी मूळ नाला पात्राबाहेरील भागात पसरून रहिवाशांच्या घरात शिरू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली MMRDA मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतला। तसेच नाल्यांच्या दोन्ही बाजूंतील काठावर PP खार पाटील कंपनीच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधण्याचे काम 6 वर्षापूर्वी केले। मात्र नाल्यांच्या काठावर उभारण्यात आलेल्या युनिस्टोअर वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने चिरनेर गावातील पूरग्रस्त रहिवाशांचा विचार न करता संबंधित प्रशासनाला फाट्यावर मारत चक्क खाडीच्या मुखावरील पाणलोट क्षेत्रात दगड मातीचा भराव टाकून नाल्यांच्या काठावरील संरक्षण भिंत तोडून टाकण्याचा प्रताप केला आहे। एकंदरीत या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना वेळ मिळत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।